नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग खूप छान आहे बरं का. आणि येणाऱ्या भागांमध्ये तुम्हाला असं दिसणार आहे की काव्याच्या आईला कळलंय, म्हणजे आज त्यांनी दाखवलंच आहे. तर आता काव्याची आई तिला तोच सल्ला देते जो मला एक्सपेक्टेड होता की तू कोणाला सांगू नकोस. नंदिनी येते तिथे आणि विचारते काय सांगायचं नाहीये कोणाला. तर आता प्रेक्षकांनो, हे निघालेले असतात सासरी जायला, काव्या आणि नंदिनी. तर तिथे रस्त्यात ही काव्या म्हणते गाडी थांबवा, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, तुम्ही तिघे जण खाली उतरा. रस्त्यामध्ये तिने असं अचानक सांगितल्यावर हे तिघे जण भांबावून जातात. नंदिनी, जीवा आणि पार्थ सुद्धा. जीवाला असं वाटते ही आता आपल्या प्रेमाचं सत्य सांगते की काय. बघूयात येणाऱ्या भागांमध्ये काय ट्विस्ट आहे. आणि या मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो आलाय, तो तुम्हाला मालिकेच्या शेवटी सांगते. तर सुरुवातीला बघा काय झालंय. पार्थ आणि जीवा आलेत त्यांच्या सासूरवाडीला. आल्या सासरे विचारतात काय काय हो जावाई बापू, व्यवस्थित आलात ना इथपर्यंत, म्हणजे ट्रॅफिक जॅम नाही ना लागलं. जीवा आणि पार्थ दोघेही सोबतच म्हणतात की हो. नंदिनी आणि या काव्याची आई येऊन म्हणते अरे वा आलात तुम्ही, या ह जावाई बापू बसा, मुली वर आहेत खोलीमध्ये, मी बोलवते मुलींना, असं म्हणून त्या वर जातात. पण आता पार्थ आणि जीवा जसे काही एकमेकांचे दुश्मन आहेत असे वावरतायत. तिथे बोलले नाही आहेत ते एकमेकांशी काही, पण एकमेकांसोबत कम्फर्टेबल पण नाही आहेत. जीवा आणि पार्थ दोघांना सुद्धा आता जुन्या आठवणी येत आहेत. जेव्हा जीवा आला होता ना बघायच्या कार्यक्रमाला, तेव्हा काव्याची आणि त्याची भेट त्याला आठवते. आणि पार्थला नंदिनीचं आणि त्याचं बोलणं वगैरे सगळं त्या घरामधलं त्यांना आठवतंय. एकमेकांच्या आठवणी अशा मिटवता येत नाहीत ना, काय करणार. नंदिनीचे वडील म्हणतात कसला विचार करतायत. आता पार्थ म्हणतो काही नाही, ते जरा कामाचा विचार करतोय. आता ते विचारतात तुम्ही कधीपासून सुरुवात करताय तुमच्या कामाला. त्यावर पार्थ म्हणतोय केलंय मी तसं कामाला, माझ्या सुरुवात केली आहे, आता उद्यापासून नॉर्मल रुटीन होईल माझं सुरू. मग आता जीवा मनातल्या मनात विचार करतोय कसलं नॉर्मल आणि कसलं काय, आता काही नॉर्मल राहिलेलं नाहीये. नंदिनीचे वडील त्यांचं वेलकम करतात, या बसा. आता तिथे बसल्यानंतर जीवाला जरा जास्तीच काहीतरी वेगळंच फील होत आहे, पण त्याला ते सांगता येत नाहीये. ऑफकोर्स आता काव्याबद्दल त्याला कोणाला सांगताच येत नाहीये, हे खरं आहे. तर आता बघा काव्या खूप डिस्टर्ब असते, तेव्हा आरुषी येते आणि काव्या तिच्यावर ओरडते काय आता. मग आरुषी म्हणते तुला सॉरी म्हणायला आली आहे, आजच्या दिवसातली ही प्रेमाने मारलेली मिठी आहे ग ताई तुला, असं म्हणून तिच्या गळ्यात पडते आणि खूप रडते. नंदिनीला खूप छान वाटतं, या दोघी फायनली एकत्र आल्यात. नंदिनी मागून या दोघींना बघत असते. आता नंदिनी या दोघींना म्हणते अरे वा, दोघी जणी शहाण्याच झाल्यात की, मला सोडून एकमेकींना मिठी मारतायत ना, मला पण घ्या ना तुमच्या मिठीमध्ये, असं म्हणून नंदिनी दोन्ही हात असे समोर करते त्या दोघींच्या. पण आता काव्या मात्र अशी मान वळवते बाजूला आणि नंदिनीशी बोलत नसते ती. नंदिनी म्हणते असं काय ग करतेस काव्या, बोल ना माझ्याशी. अगं आधीसारखं बोलत नाहीस ग तू, आता काय चुकलंय ग माझं एवढं. मग आता काव्या म्हणते मला नाही बोलायचंय तुझ्याशी, आणि ताई आधीसारखं काहीही राहिलेलं नाहीये ना, तू ना मी, तू काहीही म्हण. आता नंदिनी म्हणते अगं असं काय करतेस काव्या, आपण आधीसारखं काही करू शकत नाही, पण अगं असं काय करतेस, मी तुझी बहीण आहे ना ग, अगं ये ना माझ्याजवळ, असं काय करतेस, तुला माझी शपथ आहे, आपण एकत्र घालवलेल्या वेळाची शपथ आहे. नंदिनी जेव्हा असं बोलते तेव्हा काव्याला जरा तिच्याबद्दल माया येते आणि ती आता नंदिनीला मिठी मारणार असते. पण नेमकं तेवढ्यात तिची आई आवाज देते अगं पोरींनो, जावई बापू आलेत, जीवा आणि पार्थ आलेत. आता असं बोलल्यावर पुन्हा काव्याच्या अंगात येतं आणि काव्या डोक्याला हात मारून घेते. काव्या बिचारी बॅक टू नॉर्मल व्हायचा विचार करते, तेवढ्यात तिची आई आवाज देते की जीवा आणि पार्थ आलेत. त्यामुळे काव्या आता डोक्याला हात मारून घेते. तिची आई म्हणते चला ग पोरींनो, मी ताटं पाणी घेतेय, चला पटकन तुम्ही जेवा त्यांच्यासोबत. असं म्हणल्यावर काव्या ओरडते तिच्या आईवर आणि म्हणते आई मला जेवायचं नाही, या मला आग्रह नाही करायचा. आता तिची आई म्हणते बेटा असं नसतं चालत. मग काव्या म्हणते का नसतं चालत, तुम्ही म्हणताय म्हणून का. नंदिनी म्हणते काव्या वैतागू नकोस ग, असं वैतागून काही होणार नाही, चल ना बेटा खाली चल, अगं ते आले चांगलं वाटत नाही. मग तिची आई पण म्हणते चल काव्या हट्टीपणा करू नकोस. शेवटी काव्या तनतन करून खाली निघून जाते. मग नंदिनीची आई म्हणते जाऊ दे, राग वैतागून का होईना गेली ना खाली, तूच चल बरं बेटा, तू पण खाली आहे. आता नंदिनीला टेन्शनच आलंय काव्या कशी रिॲक्ट करेल याचं. पण आता जेवताना मात्र मजा आली आहे बरं का प्रेक्षकांनो, छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. काही का असे ना, पण काही ना काही पुढे धकतंय या मालिकेमध्ये, हेच विशेष आहे. कारण त्यांनी तो लग्नाचा वगैरे जो पॉईंट रंगवला ना प्रेक्षकांनो, बाप रे बाप, मला वाटलं पुढे मालिकेचं कथा सरकते की नाही, पण असो सरकली आहे कथा पुढे. आता नंदिनी सगळ्यांना वाढून देत असते. आता तिची आई म्हणते बेटा ते वाहाड न केलेलं काहीतरी नॉनव्हेज पदार्थ केलाय त्यांनी,
मग नंदिनी सांगते ही माझ्या आईची स्पेशालिटी आहे आणि तिने खास केलंय तुमच्यासाठी, खाऊन बघा ना. आता नंदिनी ते वाढत असताना ही काव्या एकदम जोरात ओरडते, अगं ताई ते वाढू नकोस, त्याला ॲलर्जी आहे त्याची. आता असं म्हटल्यावर एकदम सगळेजण काव्याकडे बघायला लागतात आणि जीवा खूप घाबरतो बरं का. जीवाला वाटतं की आता आपण एक्सपोज होतो की काय. जीवा लगेच ती सगळं सावरून घेतो ते बोलणं या काव्याचं आणि म्हणतो ते काय आहे ना, मी पार्थच्या लग्नाच्या वेळेला डिस्कस केलं होतं ना तिच्यासोबत, म्हणून तिला कळलं की मला ॲलर्जी आहे या गोष्टीची. आता लगेच पार्थ रागाने बघायला लागतो बरं का काव्याकडे. जीवा आता काव्याकडे बघायला लागतो आणि आता काव्याला जरा गिल्टी फील होतं, म्हणजे आपण असं बोलायला नको होतं सगळ्यात, पण असो. नंदिनी म्हणते हरकत नाहीये, बरं झालं काव्या तू मला सांगितलंस, मी आता लक्षात ठेवेल. पुढे नंदिनी टोमणा मारल्यासारखं बोलते. तिने ॲक्च्युली पार्थला टोमणा मारलाय, पण तो टोमणा काव्याला लागलाय. ती म्हणते बरं झालं, काही गोष्टी सोसत नसतील ना तर त्या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवाव्यात आणि त्या आपल्यापासून लांब राहिलेल्याच बऱ्या. असं म्हणल्यावर पार्थ तिच्याकडे बघू लागतो. पार्थला खूप इन्सल्ट फील होतं. आता लगेच या नंदिनीच्या आई म्हणतात, अगं नंदिनी स्वीट दे ना सगळ्यांना. मग नंदिनी रसगुल्ला वाढायला लागते. खरं बघायला गेलं तर आज फक्त जीवाची सरबराई झाली आहे. पार्थला कोणी काही विचारलं सुद्धा नाहीये, म्हणजे काही घेता का, खाता का, काही नाही. खरं तर काव्याने या गोष्टीवरून चिडायला पाहिजे होतं, पण बिचारी वेगळ्याच तंद्रीत आहे, काय बोलणार. नंदिनीने असं बोलल्यावर पार्थ खूप रागाने बघतो नंदिनीकडे आणि समोर असलेला पाण्याचा ग्लास संपवतो. नंदिनी आता जीवालाच रसगुल्ले वाढत असते, जणू काही पार्थ तिथे इनविजिबल आहे अशी वागणूक पार्थला देत आहे. म्हणजे मी नोटीस केलं बरं का, तुम्ही नोटीस केलं का हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर असो, जीवा आता पार्थकडेच बघत राहतो. आता ती नंदिनी रसगुल्ले वाढत असते तेव्हा जीवाला काव्याचा आणि त्याचा एक छोटासा प्रेमप्रसंग आठवलाय आणि तो प्रसंग आपल्याला दाखवलाय त्यांनी. जीवा आठवतो की ते दोघं जण लंचला गेलेले असतात केव्हा तरी, काव्या आणि तो. तेव्हा तिथे काव्या त्याला म्हणते, अरे जीवा तू रसगुल्ले मागवले होतेस ना, कुठे रसगुल्ले, अरे ती स्वीट डिश आलीच नाही अजून. त्यावर जीवा म्हणतो, अगं आणेल की कदो, थांब जरा. आता काव्या म्हणते, अरे तुला आवडतो ना रसगुल्ला जीवा. मग जीवा रोमॅन्टिक होऊन म्हणतो, अगं हा काय रसगुल्ला माझ्या समोरच आहे ना. काव्या तू सुद्धा रसगुल्ल्यासारखी गोडगोड आहेस ग. मी कविराज तुला मस्त कविता करून सांगतो की जशी ही रसगुल्ल्याची चव अशी रेंगाळते ना जिभेवर, खाल्ल्यावर याचा गोडवा कसा रेंगाळतो तसाच तुझा गोडवा आहे ग माझी काव्या. आता त्यावर काव्या म्हणते, वा वा कविराज वा. जीवा तिला म्हणतो, थँक्यू थँक्यू. आता काव्या म्हणते, कुठून ढापली रे ही कविता. त्यावर जीवा म्हणतो, अगं कवी जीवाराज नावाच्या कवीने लिहिली आहे, मोठे लेखक आहेत ते. मग काव्या म्हणते, हो का, अच्छा त्यांनी लिहिलंय का असा रसगुल्ला वगैरे कवितेमध्ये, आणि तू कोण आहेस रे शहाण्या. त्यावर जीवा म्हणतो, कोण आहे मी. मग काव्या त्याच्या गालाला हात लावून म्हणते, तू देशमुखांचा बुंदीचा लाडू आहेस ना. मग आता या जीवाला ते नाव फार आवडलंय. अरे बुंदीचा लाडू, ठरलं तर मग अगं आजपासनं तू माझा रसगुल्ला. ए काव्या ठरलं तर मग आजपासनं जेव्हा जेव्हा मी रसगुल्ला खाईल तेव्हा तेव्हा मला तुझी आठवण येईल. आता जीवा ती आठवण काढून स्वतःच्याच मनाशी हसायला लागतो आणि एक्झॅक्टली काव्याला पण तीच आठवण आठवली आहे असं दिसतंय, कारण काव्या त्याच्याकडे बघतच राहते आणि घरातले प्रत्येक जण बघत राहतात. आता ही नंदिनीची आई म्हणते, जीवा तुम्हाला काय झालंय, काही हवंय का, घ्या ना रसगुल्ला, तुम्हाला आवडतो ना, मला तुमच्या आईने सांगितलं की तुम्हाला रसगुल्ला आवडतो. आता ही नंदिनी म्हणते, हो मला पण आई म्हणाल्या होत्या की ह्यांना रसगुल्ला आवडतो. आता जीवाला तो रसगुल्ला खायचा नाहीये, कारण रसगुल्ला खाल्ल्यावर त्याला काव्याची आठवण येईल, समोरच बसलेली आहे ती आठवण, ह्याचं काय. पण आता तो म्हणतो की हो रसगुल्ला आवडत होता मला, पण आता मला तो पचत नाहीये. पुढे तो म्हणतो, जसा जसा वेळ जातो तशा तशा आवडीनिवडी बदलतात. आधी आवडायचा मला हा रसगुल्ला, पण आता मला नाही आवडत हा, आणि तसंही मला पचतही नाही. असं म्हणल्यावर सगळ्यांना जरा वियर्डच वाटतं की हा असं का बोलतोय. मग जीवा म्हणतो, आवडतही नाही आणि जीवाला पचतही नाही, त्यामुळे नकोच हा रसगुल्ला. असं म्हणून तो काव्याकडे रागाने बघतो. आता काव्याला तो तिचा अपमान वाटतो आणि काव्या तिथून अशी राग निघून जाते. पार्थला कळे ना की हा काय प्रकार सुरू आहे नेमका. आता नंदिनी लगेच पार्थला म्हणते, आय एम सॉरी काय झालंय की काव्या जरा डिस्टर्ब आहे. नंदिनीने माफी मागितलेली जीवाला अजिबात आवडलेली नाहीये. जीवा लगेच म्हणतो, तू कशाला माफी मागतेस नंदिनी. पार्थ तिला म्हणतो, नाही इट्स ओके, हरकत नाहीये. जीवा लगेच म्हणतो, नंदिनी काही गरज नाहीये तुला तिच्या वतीने माफी मागायची, घरी सुद्धा तू प्रत्येक वेळेला तिच्या वतीने माफी मागतच फिरत असते ना. जीवाने असं बोलल्यानंतर या पार्थला आलाय राग. जीवा म्हणतो, माझं जेवण झालंय, आपण निघूयात का आता.
मग आता ते नंदिनीचे वडील म्हणतात तुम्ही तर जेवायला सुरुवात पण नाही केली. पार्थ म्हणतो नाही खरंच आमचं जेवण झालंय, काव्याला पण सांगाल का, आम्हाला निघायचंय, निघतो आम्ही. आता असं म्हणल्यावर ही नंदिनी म्हणते बरं बरं मी जाते काव्याला बोलवायला. मग त्या नंदिनीची आई म्हणते थांब बेटा तू, मी बोलवते काव्याला. आता असं म्हणून तिची आई गेली आहे बरं का वरती. पण आता या काव्याच्या वडिलांना जरा खटकतंय हे सगळं. नंदिनी सुद्धा तिच्या आईच्या पाठोपाठ वर जाते बरं का. पण तोपर्यंत या मायलेकींचं बोलणं झालेलं असतं. आता या काव्याची आई म्हणते काव्या अगं काय वेडेपणा लावलायस बेटा, हे असं वागणं शोभतं का तुला, आता असं नाही गं करायचं. बरं चल आता ते तुला निघायचं म्हणतायत, तू आता आवर लवकर, मी तुझी बॅग भरून देते. अगं तुझी पाठवणी झाली तेव्हा हे सगळं अवघडच झालं गं, म्हणजे मला कधी वेळच मिळाला नाही तुझी बॅग भरून द्यायचा. आता त्यांना वाटतं की हिचे थोडेसे लाड करावे बुवा, हिची बॅग बिग आपण भरून द्यावी म्हणजे हिचा थोडा मूड चेंज होईल. पण आता ती गोष्टसुद्धा काव्याने निगेटिव्हली घेतली आहे आणि ती आईला म्हणते का तुला मला हकलून द्यायची खूप घाई झाली आहे का. मग तिची आई म्हणते अगं असं का बोलते काव्या, मी तुला घरातून का हकलेल. अरे बेटा तुला मानाने नेण्यासाठी जीवा आणि पार्थ आलेत ना, त्यांच्यासोबत जा एवढंच म्हणते मी. ए बेटा जे काही घडलंय या सगळ्या गोष्टीमुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय, त्रास सगळ्यांना झालाय, पण तू एकटीच आक्रस्ताळेपणा करतेस ग काव्या. अगं आपली नंदिनी बघ, तिला किती त्रास होतोय, सगळ्यात जास्ती तिला त्रास होतोय. ज्या माणसाबरोबर संसाराचे स्वप्न रंगवलेत तिने, तिला किती त्रास होत असेल. बहिणीसोबत आपल्या होणाऱ्या नवऱ्याला बघणं सोपं नाहीये ग, किती मन मारून जगते नंदिनी. अगं विचार कर बेटा, जीवा नंदिनी पार्थ तिघही जुळून घ्यायचा प्रयत्न करतायत, तू काय जुळवून घेत नाहीयेस बेटा. हे बघ हळूहळू जुळवून घे. नंदिनीने केलंय ना बेटा एक्सेप्ट सगळं. काव्या आता चिडून म्हणते मी नंदिनी नाहीये, मी काव्या आहे. तुला शेवटचं सांगते आई, मी त्या घरात परत जाणार नाहीये. त्यावर तिची आई म्हणते बेटा असं नाही बोलायचं, तू काय अशी कायमची माहेरी राहणार आहेस का. अगं ते तुझं सासर आहे, तुला तिथे जावंच लागेल. काव्या म्हणते आई मी नाही जाणार, आणि तुला माझं ओझं झालंय का, तू असं कायमचं तोडणार आहेस का तुझ्यापासनं मला. मग आता तिची आई म्हणते अगं नाही ग बेटा नाही, असं का करेल मी. ग बाळा आतापर्यंत एकच घर होतं तुम्हाला प्रेम मिळवायला, आता 2-2 घरं आहेत. आता काव्या म्हणते आई तू काय बोलतेस, तुला कळतंय का. अगं विचार कर तू काय बोलतेस, ऐक तू स्वतःलाच, काय बोलतेस तू. अगं लाड प्रेम, अगं आई हे 2 शब्द कळेनासच झालेत ग मला 2-3 दिवसापासनं. जेव्हा त्या घरात गेलोय ना आम्ही, जेव्हापासून त्या घरात गेलोय ना तेव्हा आम्हाला टोमणे ऐकायला मिळालेत, फक्त टोमणे. अगं ती वसू आत्या, ती रम्या, ती मंजू आत्या, त्या तिघीच्या तिघी छळतात ग आम्हाला. मग आता त्या म्हणतात नंदिनीची आई सुरेख उत्तर देतात अगं बेटा जगात अशी पुष्कळ माणसं असतात, आपण लक्ष द्यायचं नसतं त्यांच्याकडे, आपण प्रेमाने जिंकायचं असतं या लोकांना. अगं आपण त्यांच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं. काव्या म्हणते जसं तुम्ही माझ्या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करताय तसं ना. हे बघ आई मी शेवटचं सांगते, मी नाही जाणार त्या घरामध्ये, मला तिथे जायचं नाहीये, मला आग्रह करू नकोस प्लीज, तू जा इथून. आता त्या म्हणतात काय वेडेपणा करतेस काव्या, काय कारण सांगू मी त्यांना. अगं तुझ्या सासरच्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही काव्याला का ठेवून घेतलं, तर आम्ही काय बोलणार. काव्या म्हणते कारण आहे ना आई, कारण आहे. अगं माझी परीक्षा जवळ आलेली आहे, मला अभ्यास करायचा आहे. त्यांना सांग की तुमच्या घरची ती वसू आत्या मंजू आत्या त्यांना शांतपणे जगू देत नाहीये, त्यामुळे काव्य इथे थांबली आहे, माझं जगणं हैराण केलंय त्या बायांनी. असं बोलल्यावर ती आई चिडते खूप तिची आणि म्हणते काव्या तुला एकदाच सांगते मी, हे घर तुझं आहे, तू कधी येऊ शकतेस राहू शकतेस, पण तुला इथे कायमचं राहता येणार नाहीये. हे बघ आता खाली जा, सगळेजण तुझी वाट बघताय. हे बघ तू जेव्हा येशील ना इथे पुन्हा, तेव्हा पुन्हा आपण छान गप्पा मारूयात आणि तुझ्या सासूबाईंशी बोल. अगं थोडंसं मिळतं जुळतं घे, मी तुझी बॅग भरायला घेते हां. आता असं म्हटल्यावर त्या बॅग भरायला घेणार तेवढ्यात त्यांना जीवा आणि काव्याचं एक लॉकेट सापडतं आणि त्यांना कळतं की यांचं प्रेम प्रकरण आहे. आता काव्या पण ते बघते आणि घाबरते, पण तिच्या आईला फायनली कळलंय की जीवाचं आणि हिचं अफेअर होतं. या मालिकेतनं प्रेक्षकांना एवढं म्युझिक ऐकवतात की अख्खाच्या अख्खा सीन म्युझिकमध्येच कम्प्लीट होतो. डायलॉग कमी आणि ते ढमढम ढमढम झामझुम झामझुम जास्ती चालतं. त्यामुळे आता आजचा आपला हा व्हिडिओ जरा लहान झालाय, पण तुम्हाला एकदम डिटेल सांगितलाय बरं का मी. लाईक करायला विसरू नका. आता ती नंदिनीची आई विचारते काव्या अगं तू आणि जीवा. मग काव्या स्पष्टपणे सांगते की हो आई, माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे. असं म्हणल्यावर तिच्या आईचं डोकं दुखायला लागतं, म्हणजे त्यांना गरगरायला लागतं. आता त्यांना समजेना उमजेना ते काय बोलावं या पोरीला, काही कळेना त्यांना. त्या विचारतात फक्त तू आधीपासून ओळखत होतीस जीवाला. मग काव्या म्हणते हो आई,
नंदिनी ताई आणि पार्थचं लग्न ठरायच्या आधीपासनं माझी आणि जीवाची ओळख आहे एकमेकांशी. आता हे सांगितल्यानंतर तिच्या आईच्या डोळ्यातनं घळघळा पाणी येत आहे. मग काव्या म्हणते, हो ग आई, आमचं प्रेम होतं एकमेकांवर. आता तिच्या आईला काही सुचेना काय बोलावं या पोरीला. त्या नुसत्या बघत राहतात आणि रडत राहतात तिच्याकडे बघून. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड संपलाय. आता काव्या तिच्या आईला समजवत असते पुढच्या भागात की आई, मला झालेली चूक सुधरवायची आहे, मला हे लग्न पुन्हा मोडायचंय आणि मला जीवाशी लग्न करायचंय. मग तिची आई म्हणते, हात जोडते मी काव्या तुझ्या पुढे, अगं हे असं सगळं तुझ्या ताईला नको सांगू. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते, काय नाही सांगायचंय मला. आता प्रेक्षकांनो, नंदिनीला हे सत्य कळेल का बघूयात. पण कुठेतरी प्रोमोमध्ये मी असं ऐकलंय की नंदिनीला हे सत्य कळणार आहे म्हणे आणि पार्थला सुद्धा. पण आता बघूयात पुढे काय काय घडते. तर आता प्रोमो सांगायचा होता तुम्हाला, तो सांग. या मालिकेचा एक मस्त म्हणजे असा तिखट असा प्रोमो आलाय. या वसू आत्या आहे ना, खूप प्रयत्न करतात नंदिनीला डिस्ट्रॅक्ट करायचा. पण आता जीवा आणि नंदिनी कुठेतरी शॉपिंगला गेलेत, तेव्हा नंदिनीने घरच्यांसाठी शॉपिंग केली आहे. वसू आत्यासाठी, रम्यासाठी, सगळ्यांसाठी. घरी आल्यावरती त्यांना सगळ्यांना गिफ्ट देते. आणि आता वसू आत्याला संताप येतो नंदिनीचा. आता त्या नंदिनीला म्हणतात, तुला लाज वाटत नाही का ग, एवढं सगळं घडून गेलं तरी पण तू नॉर्मल कशी काय वागतेस. त्यावर नंदिनी आता घाबरते. वसू आत्या तिला म्हणतात, तुला लाज वाटत नाही, एखादी असती तुझ्या जागेवर तर आत्महत्या करून मरून गेली असती. आता मात्र काव्याचं डोकं सटकतं आणि काव्या वसू आत्याला असली झापते आणि म्हणते, काय हो, हे सगळं तुमच्या मुलीच्या बाबतीत झालं असतं तर तुम्ही असंच बोलले असते का तुमच्या मुलीला आत्महत्या करून घे म्हणून. आता त्या वसू आत्या म्हणतात, मला उलटून बोलते तू. काव्या म्हणते, आता गप्प बसा तुम्ही, आता पुन्हा आवाज केला ना तर याद राखा. भारी दाखवणारे प्रेक्षकांना मालिका पुढे. आता काय आहे ना, हे सगळं खूप म्युझिकल रंगवलं म्हणून मी तुम्हाला पुढचा प्रोमो पण सांगून दिला. आता फोटो त्याचा टाकता येणार नाही, पण आता काहीच म्हणजे आता उद्या परवाच दाखवणार आहे ते. तर 25 मार्चला समथिंग काहीतरी आहे तो प्रोमो. तर आता बघूयात पुढे काय काय घडतंय. पण तत्पूर्वी काव्याने जरा सस्पेन्स क्रिएट केलाय. काव्या आता घरी जाताना या सगळ्यांना म्हणते, थांबा, मला तुमच्या तिघांशी अर्जंट बोलायचंय. आता पार्थ, जीवा, नंदिनी घाबरलेत ना, हिला काय बोलायचंय. आता काव्या म्हणते, प्लीज तुम्ही गाडीच्या खाली उतरा, मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय. म्हणजे काव्या तयार झाली आहे सासरी जायला. बघूयात प्रेक्षकांनो आता पुढे काय काय घडतंय. खरं तर उत्सुकता वाढवली आहे यांनी प्रत्येक प्रोमोमध्ये. आता पुढे काय घडणार याची उत्सुकता लागून असते आपल्याला. तर बघूयात खरंच पुढे काय घडणार. माझा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा. आणि प्रेक्षकांनो, थोडासा वेळ होतो मला ही मालिका द्यायला. काय आहे ना, मी एकटीच असते प्रेक्षकांनो रेकॉर्डिंग एडिटिंग करायला, म्हणून थोडासा वेळ होतो मला. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. तर आता भेटूयात उद्याच्या नवीन भागासहित. तोपर्यंत